निश्चित लागवी थोड्याच वेळामध्ये स्वतः नरेंद्र महाराज या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यासोबत मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा उपस्थित असतील। मात्र तत्पूर्वी जे नरेंद्र महाराजांचे हजारो अनुयायी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जोडे मारो आंदोलन जे आहे वडेट्टीवारांविरोधात इथे सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो। आपण थेट आंदोलकांशी बातचीत करूया। ताई, काय सांगाल, काय एवढा राग आहे? हा राग नाहीये। हिंदू धर्माचे जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल जे यांनी वक्तव्य केलेलं आहे ते एकेरी केलेलं आहे आणि हा फक्त श्रींचा अपमान नाही तर हा पूर्ण साधू संतांचा आणि हिंदू धर्मांचा अपमान आहे, बरोबर। आणि त्यांनी जो हा एकेरी उल्लेख जगद्गुरू श्रींबद्दल केलेला आहे, जगद्गुरू श्रींचे जे कार्य आहे त्याची माहिती न घेता त्यांनी हे जे वक्तव्य केले आहे ते निषेधार्थ आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व त्यांचे अनुयायी इथे येऊन जाहीर निषेध करत आहोत। ही चूक आहे आणि त्यांनी ह्याची माफी मागितलीच पाहिजे। एकंदरीत लागवी आपण दाखवू शकतो। माफी मागण्यासाठी आता या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आहेत ते जमलेले आहेत। जोडे मारो आंदोलन सुरू झालेलं आहे आणि विशेषतः जर पाहिलं असेल महिला अनुयायांची संख्या मोठ्या या ठिकाणी अधिक दिसून येत आहे आणि एकंदरीत आक्रमक आहेत ते अनुयायी झालेले आहेत। आपण थेट या आक्रमक झालेल्या महिलांशी बोलूया। आमच्या भारत देशाला असला नेता नाही पाहिजे। आज हिंदू धर्मासाठी लढणार आहेत, हिंदू धर्मासाठी लढणारे, संस्कृती जपणारे, आज एवढ्या युवांना पुढे आणणारे, एवढे कार्य करताना त्यांची चुकी काय आहे? त्यांनी चुकी काय केली? त्यांनी हे बोलला शब्द अपशब्द वापरला चुकीचा आहे। आजच्या आज त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी आम्हाला दाखवलं पाहिजे त्याची चुकी काय आहे। आमच्या गुरुनी काय केलं? जगद्गुरूच्या पुढचा कुठला पद आहे का? आज जगद्गुरू ज्यांनी पद दिला तो मूर्ख माणसं आहेत, ते ज्ञानी माणसं आहेत म्हणून त्यांना दिलं ना। मग हे चुकीचं आहे। आजच्या आज त्यांनी दाखवावं, नाही तर नामो निशाण असला आमदार आम्हाला काय करायचंय? जो आपल्या भारत देशावर, जे आपल्या संस्कृतीवर नावं ठेवतो, टीका करतो, त्यांनी हिम्मत केली कशी? त्यांनी हिम्मत केली कशी? चुकीचं केलं त्यांनी, चुकीचं केलं की नाही? आम्ही आज बघणार। आज त्यांनी माफी मागितली नाही तर काय करायचं ते आम्ही ठरवू। ते काय आता आम्ही सांगणार नाही, पण त्याचा चेहरा पण दिसणार नाही जर त्यांनी माफी नाही मागितली। लागवी आपण पाहू शकतो अनुयायी आहेत नरेंद्र महाराज खूप आक्रमक झालेले आहेत आणि माफी मागितली नाही तर यापुढे आम्ही सांगणार नाही। आज फक्त त्यांच्या प्रतिमेला जोडे मारतो, पुढचा पवित्रा अधिक आक्रमक असेल। आता थोड्याच वेळामध्ये स्वतः नरेंद्र महाराज आहेत ते या ठिकाणी पोहोचतील। त्याच्यासोबत मंत्री लोढा सुद्धा असतील आणि या संदर्भातील रितसर तक्रार आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल। निश्चित चेतन तुर्तास